गोंदिया पोलीस 2023 ला बघा हा क्वेश्चन आता पोलीस भरतीतले क्वेश्चन बरेच जण म्हणतात की एकदम छोटे असतात असतात. आता हा क्वेश्चन खूप लहान जाते. असे काही क्वेश्चन असतात त्याच्यामुळे काय होतं आणि पुढे मागत जातं. ओके, आणि ज्यांना सोडवता येते ते पुढे येतात, कारण की क्वेश्चनचं सांगताच नाहीत मॅथचा कोणता कसा येईल. त्याच्यानं आपण काय करायचं, सर्व तयारी ठेवायची. बघा एका प्रेक्षगृहाच्या लांबी आणि रुंदी, एका आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आहे. काय दिलेली आहे इथं, लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर ते दिलेलं आहे 3:2 म्हणजे 3:2 दिलेला आहे. जर छताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 600 वर्ग मीटर. ओके झालं. आणि चारही भिंतींचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 1500 वर्ग तर मीटर आहे. तर या कक्षाची उंची किती आहे असं आपल्याला गणित काढायचं आहे. आता आपल्याला बघा इथं लांबी किती दिली ते बघू आपण. ओके, लांबी आणि आपली काय रुंदी. ओके, आपली काय आहे लांबी आणि रुंदी किती आहे 3:2. आपलं गणित इथून चालू होते लांबी आणि रुंदी. आता आपल्याला काय करावं लागत असते, छताचे क्षेत्रफळ. काय छताचे क्षेत्रफळ बरोबर. आता छताचे क्षेत्रफळ आपल्याला काय दिलेलं आहे 600 मीटर वर्ग. ओके, 600 मीटर वर्ग दिलेला आहे बरोबर आहे आपल्याला, म्हणजे हा वर्ग असते. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल. आता छत म्हटलं तर आयताचा भाग येते. कोणतेही धातूने छत कसा आयताचा भाग येते. मग इथं आपण काय करू, आयताचे क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, लांबी गुणिले रुंदी. काय असते, लांबी गुणिले रुंदी म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. ओके, तर आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काय दिलेलं आहे 600 आणि इथं लांबी किती आहे आपली 3x आणि रुंदी 2x बरोबर आहे. मग 600 बरोबर काय झालं 6x². आता x² बरोबर काय झालं, हा मी इकडे घेतला काय. ओके, तर 6 तर x² बरोबर झाला 100. तर x बरोबर काय झाला 10 मीटर. किती झाला 10 मीटर. ओके, x बरोबर किती येते काय भेटलं. मग अशाच प्रकारे आपल्याला लांबी किती होती आपली इथे पण लांबी होती आपली 3x म्हणजे 3 गुणिले काय करू आपण 10 म्हणजे 30 मीटर. ओके, तर रुंदी बघा आपली रुंदी किती होती 2x बरोबर 2 गुणिले 10 बरोबर काय झालं 20 मीटर. ओके, काय झालं 20 मीटर झालं. आता कक्षाचे क्षेत्रफळ. आता कक्षाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, चारही भिंतीचे क्षेत्रफळ गुले प्लस छताचे क्षेत्रफळ. बघा इथं आहे ना आपल्याला कक्षांचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला बरोबर. कक्षांचे क्षेत्रफळ बरोबर काय असते आपलं चारही भिंतींचे क्षेत्रफळ. चारही भिंतींचे क्षेत्रफळ प्लस आपण छताचे क्षेत्रफळ घेऊ. ओके, छताचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेले आहे. छताचे क्षेत्रफळ. आता चारही भिंतींचे क्षेत्रफळ आपल्याला इथे या ठिकाणी किती दिलेलं आहे 1500. इथे दिलेलं आहे बघून किती दिलेलं आहे 1500. आणि छताचे क्षेत्रफळ किती आहे आपलं. ओके, आपण छताचे क्षेत्रफळ घेऊ. इथं शब्द दोन्ही बाजूचं घ्यावं लागत असतं. तर 1500 प्लस किती झालं 1200 बरोबर झालं आपलं 2700. किती झाला आपला 2700 मीटर स्क्वेअर. कारण की याचे क्षेत्रफळ आहे. इथं लक्ष घ्या, शांततेत घ्या. हे गणित जरासं मोठं झालं. ओके, हे डोक्यात आलं असेल तुम्हाला. हे याचं उत्तर निघालं बरोबर. आता इथंच आपल्याला आता त्यांनी नंतर आपल्याला विचारलं आहे की या कक्षांची उंची किती आहे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण बाह्य पृष्ठफळ काढावं लागेल. काय करावं लागेल, एकूण पाहिलं जरा मोठं जातं गणित. एकूण बाह्य पृष्ठफळ म्हणजे पृष्ठफळ काढताना त्याचा फॉर्म्युला असते बघा 2 लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट असा त्याचा काय असते फॉर्म्युला असते. आता हा फॉर्म्युला आता आपल्याला एकूण बाह्य पृष्ठफळ आपलं किती आहे 2700. किती आहे 2700 बरोबर आहे. आता हा 2 असा ठेवतो. लेंथ किती आहे आपलं 3 आणि हे झालं 20. आता बघा इथं आपल्याकडे फक्त काय आहे आपल्याकडे ब्रेथ आणि लेंथ हे दोनच आहे. काय आहे दोनच आहे. आणि ते आहे आपलं 20 आणि 30 येते. ते काय आहे ते आपलं 20 आणि 30. आणि आपण काय करू शकतो त्याला h हा मांडू शकतो. आपण काय करू शकतो h मांडून टाकू आपण. जसं आता पहा इथं 2 इथं h आहे बरोबर काय 600 प्लस किती 50 h. ओके, तर हे 2700 तशाच तसेच ठेवा.
जशाच तसे असताना सैंदुरी 1200 प्लस काय 100 बरोबर 100 ठीक आहे. त्यानंतर काय झालं आता इथं तर आपल्याला काढायचं ज्याला एच लागलेला असतो वाटल्यास मी इथे लिहू शकतो दिसत नसेल तर तिथे बघा व्हिडिओ मध्ये येते का बघू आपण तरी ओके. तर इथं घेतला आपण 100 एच बरोबर काय झालं 2700 मायनस किती 1200. आता 2700 मायनस 1200 करा तुम्ही तर 100 एच बरोबर तर किती येते असते हे बघा डबल झिरो जशाच तसे 7 मधून 2 गेले तर 5 किती येते 7 मधून 2 गेले तर 5 आणि 1 मधून 1500 किती येतात 1500 म्हणजे आपल्याला h इक्वल्स टू काय झाला हाईट झाली ना h फॉर डिवाइडेड बाय 100 सॉरी तर h बरोबर किती 2 शून्य कटले तर 15. आता हिची उंची किती आहे आपल्याला काय विचारलं त्याची उंची किती मीटर आहे काय विचारलं उंची किती तर आपली काय झालेली आहे त्याची उंची 15 मीटर. हे एक तर असा आलेला प्रॉब्लेम आहे ओके. हे प्रॉब्लेम एकदा डोक्यात घालून घ्या तरी हे प्रॉब्लेम बघा असंही प्रॉब्लेम पोलीस भरतीला येतात म्हणजे समजून घ्या की तुम्ही 1000 2000 3000 पोरं मागे टाकू शकता. बघा काय होतं लांबी आणि रुंदी 3/2 दिलेला आहे. छताचे क्षेत्रफळ आहे 600 मीटर. आयताचे क्षेत्रफळ म्हटलं तर लांबी गुणिले रुंदी अशा बरोबर काय करत असतो आपण ते 600 दिलेलं आहे आणि 3x * 2x बरोबर काय 6x2 x2 = 600 भागिले 6 करंत x2 बरोबर काय 100 असेल तर x बरोबर 10 असते. मग व्हॅल्यू पुटअप केल्या 3x मध्ये आणि 2x मध्ये त्या काय भेटले आपल्याला 30 आणि 20. मग कक्षाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते 4 भिंतींचे क्षेत्रफळ प्लस छताचे क्षेत्रफळ. 4 भिंतींचे क्षेत्रफळ ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे आणि कक्षाचे क्षेत्रफळ आपल्याकडे काय होतं 600. मग आता दोन बाजूने असतात तर * 2 मग 1500 आणि 1200 2700 मीटर स्क्वेअर झालं. ते एकूण पृष्ठफळ झालं. पण त्यामध्ये आपल्याला काय होतं एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला आला तर लेंथ बघा 2 इन ब्रॅकेट लेंथ इनटू ब्रेथ प्लस ब्रेथ इनटू हाईट प्लस लेंथ इनटू हाईट असं असते. तर आपल्याला हाईट काढायला लागते. हाईट काढायला लागते म्हणून आपण एवढा अभ्यास केला. मग आपल्याला काय लेंथ इनटू ब्रेथ दिलेलं आहे. इथं बेस 20 आहे आपला बरोबर आहे. बेस काय आहे आपला ब्रेथ आपली काय आहे 20 आहे आणि लेंथ आपली काय आहे लांबी समजा 30 आहे म्हणून h असा ठेवलेला आहे. मग इथे इक्वेशन सॉल्व्ह केलं त्याच्यानंतर ते हाईट मिळाली ते 15. हे आपली आहे उंची. हे आहे आपली उंची समजले. मग आपल्याला कक्षाची उंची हे आपली इथे या ठिकाणी निघालेलं आहे.